राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत. आज धाराशिवमध्ये आलेले आहेत. दादा, आज शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आपण आज धाराशिवमध्ये आलात, काय नेमकं? नाही, प्रत्येक जिल्ह्यात झाला मराठवाड्यामध्ये, जिथं धाराशिवपासून सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 तारखेला सकाळी खूप मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळेजण मिळून करणार आहोत. पंढरपूर सारख्या पवित्र भूमीमध्ये बोलून सुद्धा जर शब्द पाळला जात नसेल तर त्या भूमीचा अवमान आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेसाठी दिलं, त्याचं स्वागत आम्ही केलं. पण अटीतटी टाकून जर 70% शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर त्या नावाचा अवमान आहे असं आमचं मत आहे. त्यामुळे या अटी काढल्या गेल्या पाहिजे, नाही तर या सरकारला परवडणार नाही. तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, काय सांगणं झालं नेमकं? नाही, एक तर कर्जमाफीच्या बाबतीत सरकारकडनं योग्य असा निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत होतं आणि आम्ही प्रार्थना सुद्धा केली. आणि त्याच्याचबरोबर पाऊस महाराष्ट्रामध्ये फार कमी झालेला आहे आणि पाऊस कमी झाला तर ग्रामीण अर्थकारण, शहरी अर्थकारण सगळ्यावर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे लोकांना अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला पाहिजे असे साखळीत घातले. विकासाचा मुद्दा करत 6 ठाकरेंचे खासदार फुटले, काय वाटतंय, कसं बघताय सगळ्या गोष्टी? काय नाही, विकास म्हणजे त्यांचा घरचा विकास, पैशाचा मोठी लेनदेन झाली. याच्यामध्ये आम्हाला जो आकडा कळालाय तो 60 कोटी ते 90-95 कोटीपर्यंत आहे कॅशमध्ये, आणि त्याच्या व्यतिरिक्त दरवर्षी 250 कोटी निधी हा विकास निधी म्हणून दिला जाईल आणि त्यातून 10-15% तुम्ही काढा असं सांगण्यात आलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने खासदार जर फुटत असतील तर विचाराला काहीच किंमत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे याच्या पुढं मला असं वाटतं सर्वच पक्षांनी सामान्य घरातल्या लोकांना संधी दिली, जे प्रामाणिक विचाराबरोबर पक्षाबरोबर तिथं राहतील तरच मग कुठंतरी सुधरेल. नाही तर भाजपली अक्षरशः भाजप मित्र पक्षाली राजकारणाचा, समाजकारणाचा बाजार उठवला असं आपल्याला म्हणावं लागेल. महाविकास आघाडीच्या बैठकीला आपण देखील नव्हता, 25 आमदार नव्हते, मोठी चर्चा सध्या सुरू आहे. जे नव्हते त्यांनी परवानगी घेतली होती. मी तर आंदोलनच करतोय, त्यामुळे मी या भागात फिरणार हे सगळ्यांना माहित होतं, मीडियाला माहित होतं, लोकांना माहित होतं. त्यामुळे असं कुठेही काही चर्चा त्या बाबतीतली नाही. आणि ज्या नेते तिथं उपस्थित होते त्यांनी त्या पक्षाच्या वतीने तिथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आमदार फुटणार असल्याची चर्चा आहे. चर्चाच आहे ना, फोडायचे तेव्हा फोडू द्या, तेव्हा आपण बघू, पण आमचे फुटणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. हे रोहित पवार होते, आमचे आमदार फुटणार नाही असा विश्वास जो आहे तो रोहित पवार यांनी व्यक्त केला. बालाजी सुरू असेल, सांगते.